पवार गटाचे आमदार रोहित पवार शेतकऱ्यांची कर्जमाफी संपूर्ण सरसकट कर्जमाफी व्हावी किंवा निकष बदलावेत याकरता आंदोलन करत असल्याचे समजते. ते आज पंढरपुरात या ठिकाणी आलेले आहेत. गेल्या 7-8 महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनानं कर्जमाफीच्या सर्व निकष किंवा कर्जमाफीची डेडलाईन जाहीर केलेली होती, फक्त तारीख जाहीर केलेली नव्हती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी या कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना अशी योजना जाहीर केलेली आहे. त्याचे निकष जाहीर केलेले आहेत आणि जर रोहित पवारांना हे मान्य नव्हतं तर त्यांनी शासन दरबारीत त्याच वेळेमध्ये हे निकष बदला म्हणून त्या ठिकाणी पाठपुरावा करायला पाहिजे होता. विधान भवनामध्ये त्यांनी आवाज उठवायला पाहिजे होता. परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं ही कर्जमाफी झालेली आहे हेच मुळात यांना पसंत नाही. त्यामुळं त्यांनी ही राजकीय स्टंट करण्याचा आजचा हा डाव आखलेला आहे. पंढरपुरामध्ये अधिक मास चालू आहे. प्रचंड भाविकांची संख्या या ठिकाणी आहे आणि ज्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये हे आंदोलन करण्यासाठी बसणार आहेत त्या ठिकाणी पांडुरंगाला जाणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी आहे. माझं रोहित दादांना आव्हान आहे की आपण हे आंदोलन आपण मुंबई असेल दिल्ली असेल या ठिकाणी सरकारच्या विरोधात करावं. ही राजकीय स्टंटबाजी करण्यापेक्षा अहिल्यादेवींच्या नावाचा आपणाला इतकाच तिरस्कार असेल तर ही राजकीय स्टंटबाजी करण्यापेक्षा आपण ही संपूर्ण कर्जमाफी होस्तोवर सरसकट तुमच्या म्हणण्याप्रमाणे होस्तोवर आपण 1-2 दिवसामध्ये आंदोलन स्थगित करू नये. संपूर्ण योजना आपल्या मनानं जाहीर होस्तोवर आपण याच ठिकाणी आंदोलन करावं. आणि रोहित दादा पवारांना माझं आव्हान आहे, जोपर्यंत आपल्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आजच आपण जाहीर करावं. जोपर्यंत आपल्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण हे आंदोलन चालू ठेवणार असं जाहीर करावं. कुठल्याही आश्वासनावर आपण आंदोलन मागं घेऊ नये. आपण जर आंदोलन आश्वासनावर मागं घेतलं तर हा आपला राजकीय स्टंट होता असं सर्व जनतेला किंवा शेतकऱ्यांना वाटेल.